नमस्कार बालदोस्तांनो, मराठी बोधकथा ऐकूया. गोष्टीचे नाव गर्विष्ठ गुलाब. गोष्ट छोटी अर्थ मोठा. सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच उपयुक्त नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. एके ठिकाणी एक सुंदर अशी बाग होती. तेथे अनेक प्रकारची झाडे होती. लहान झाडे होती, मोठी झाडे होती. एकदा वसंत ऋतूमध्ये त्या सुंदर बागेत एक अतिशय सुंदर फूल उमलले होते. ते फूल होते गुलाबाचे फूल. ते अतिशय मोहक होते. ते गुलाबाचे फूल सर्वांनाच आवडले होते. त्यामुळे आजूबाजूच्या झाडांनी त्याचे खूप कौतुक केले. हे फूल खूप सुरेख आहे, किती सुंदर फूल आहे, असे सर्वच जण त्या फुलाचे कौतुक करू लागले. एकाने तर म्हटले, माझ्यावर इतकी सुंदर फुले असती तर किती बरे झाले असते. सर्वांनाच त्या फुलाचा हेवा वाटत होता आणि ही स्तुती ऐकणाऱ्या गुलाबाला स्वतःचा अजूनच अभिमान वाटू लागला आणि सारखेच कौतुक ऐकून ऐकून त्या गुलाबाला थोडासा गर्वही झाला. मी या बागेतील सर्वात सुंदर फूल आहे. गुलाब स्वतःबद्दल कौतुकाने बोलू लागला. सगळेच फक्त माझे कौतुक करत आहे, माझ्या सौंदर्याचे कौतुक करत आहे. मला माझा अतिशय अभिमान वाटतो आहे. गुलाबही स्वतःचे कौतुक करत म्हणू लागले. तेथे जवळच असणाऱ्या सूर्यफुलाने गुलाबाचे बोलणे ऐकले आणि म्हटले, अरे असे काहीही नाहीये. बागेत सर्वच जण आपापल्या परीने सुंदरच आहेत. तू नीट बघू शकतोस. तू हे कसं म्हणू शकतोस? बघ, ह्या निवडुंगाकडे बघ. गुलाब रागाने म्हणाले. ते सुंदर आहे का? बघ, ते संपूर्ण काट्याने भरलेले आहे आणि ते तरीही सुंदर आहे का? रागाने गुलाबाने विचारले. त्यावर सूर्यफूल म्हणाले, अरे पण तुलाही तर काटे आहेत, मग तरीही तू निवडुंगाला नावे का ठेवतो आहेस? पण तरीही गुलाबाला रागच आला आणि ते म्हणाले, मला वाटतं तुला सौंदर्य काय असतं हे माहित नाही. खरे तर माझ्यामध्ये आणि निवडुंगामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. मी ह्या बागेत सर्वात सुंदर आहे. जर मी इथून हलू शकलो असतो तर मी कधीच इतक्या कुरूप वनस्पतीच्या म्हणजेच निवडुंगाच्या जवळ उभा राहिलो नसतो. अतिशय गर्वाने गुलाब पुन्हा म्हणाले, मला या निवडुंगाकडे पाहायलाही आवडत नाही, पण नाईलाजाने मला इथेच थांबावे लागते आहे, कारण मी हलू शकत नाही इथून. दुसऱ्या एका झाडाने हे सर्व ऐकून म्हटलेही की, अरे गुलाबा, आपण आपल्या दिसण्यावर इतका अभिमान बाळगू नये आणि आपले सौंदर्य आपल्या हातात नसते. पण गुलाबाने दुर्लक्षच केले. अशा प्रकारे गुलाब निवडुंगाचा अपमान करायचा. एकदा गुलाब म्हणाले, माझी इच्छा आहे कोणीतरी हा निवडुंग येथून काढून टाकावा. अशा प्रकारे काहीही कारण नसताना गुलाब उगाचच निवडुंगाला नावे ठेवत असे. गुलाबाचे हे नेहमीचेच बोलणे ऐकून मात्र निवडुंग शांतच राहायचे. ते कधीही गुलाबावर नाराज झाले नाही, कारण त्याचा स्वतःवर विश्वास होता आणि तो नेहमी गुलाबाकडे दुर्लक्ष करायचा. असेच एकामागून एक दिवस जात होते. वेळ पुढे सरकत होता. अशातच वसंत ऋतू संपला आणि उन्हाळा सुरू झाला. अगदी कडक आणि प्रखर उन्हाळा.
त्यानंतरही पाऊस बराच दिवस झालाच नाही आणि बाग कोरडी पडू लागली, कारण रोपांसाठी जमिनीतही पाणी शिल्लकच राहिले नाही. आता त्याचा परिणाम त्या बागेतल्या झाडांवर थोडाफार दिसू लागला. झाडे सुकू लागली आणि ह्या सर्वात नाजूक म्हणजेच गुलाब लवकर कमी जायला लागला. गुलाबाच्या सुंदर पाकळ्या सुकू लागल्या, तसेच त्याच्या पानांचा हिरवट रंगही निस्तेज दिसू लागला. या सर्वात एके दिवशी काय झाले, एक पक्षी तेथे आला आणि तो निवडुंगावर बसला. त्याने आपल्या छोट्याशा चोचीने निवडुंगाला एक लहान असे छिद्र केले आणि तो त्यातील पाणी पिऊ लागला. हे सर्व जवळूनच पाहणाऱ्या गुलाबाने शेजारील झाडाला विचारले की हा पक्षी काय करतो इथे. तर त्या झाडाने उत्तर दिले की तो पक्षी निवडुंगामध्ये साठवलेले पाणी पित आहे. आणि हे ऐकून गुलाबाने आश्चर्याने विचारले, निवडुंगाच्या आत पाणी आहे का? ते कसे? त्यावर झाडाने उत्तर दिले, हो, निवडुंगाचे रसाळ शरीर त्यात पाणी साठवू शकते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच पावसाशिवायही निवडुंग जिवंत राहू शकतो. अनेक दिवस तो पाण्याशिवाय राहू शकतो आणि हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हे सर्व गुलाब अगदी शांततेत ऐकत होता. त्यावर पुन्हा त्याने विचारले, पण पक्षी पाणी पिल्याने या निवडुंगाला त्रास होत नाही का? हो, झाडाने उत्तर दिले, त्रास तर होत असेल, पण निवडुंगाला इतरांना मदत करायला आवडते. तू देखील निवडुंगाचे थोडे पाणी घेऊ शकतो. तो कधीही नकार देणार नाही, कारण तो स्वभावाने अतिशय दयाळू आहे. आता गुलाबाला थोडी लाज वाटली, पण तरीही आपला जीव वाचवण्यासाठी संकोचाने गुलाबाने निवडुंगाला थोडे पाणी मिळेल का असे विचारले देखील. त्याबरोबरच आपल्या वागणुकीबद्दलही गुलाबाने निवडुंगाची माफी मागितली. त्या दयाळू निवडुंगाने गुलाबाला आनंदाने मदत करण्याचे मान्य केले. निवडुंगाच्या विनंतीनुसार पक्षाने थोडे पाणी घेतले आणि ते गुलाबाच्या रोपावर शिंपडले. निवडुंगाने ताबडतोब मदत केली आणि याचे देखील गुलाबाला आश्चर्यच वाटले. गुलाबाला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला आणि त्याने कोणालाही न दुखावण्याचा निर्णय घेतला. आणि त्याला इथे समजते की दिसणे महत्वाचे नाही, तर आपले वागणे, आपला स्वभाव हा महत्वाचा असतो. कारण सौंदर्य आपल्या हातात नसते, तर आपले वागणे मात्र आपल्या हातात नक्कीच असते. तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? ही कथा आपल्याला दाखवते की आपण स्वतःच्या दिसण्यावर जास्त गर्व करू नये, अभिमान बाळगू नये. चांगल्या दिसण्यापेक्षा चांगले हृदय असणे जास्त महत्त्वाचे असते. गोष्टीचे तात्पर्य, कोणाचेही दिसणे पाहून कधीही त्यांचे मूल्यमापन करू नका. म्हणजेच कोणाच्याही दिसण्यावरून आपण इतरांसोबत कसे वागतो, आपली वागणूक, आपला स्वभाव हेच आपले खरे सौंदर्य ठरवते. धन्यवाद. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.